माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी मी करणार आहे काळा मसाला। कांदा लसूण वापरून मी ते काळा मसाला बनवणार आहे आणि कांदा पेंत्रावर जाण्याची गरज नाहीये। जास्त प्रमाणावर असेल तरी सुद्धा मिक्सर मध्ये तो मसाला खूप छान पद्धतीने आपण इथे घरच्या घरी बारीक करू शकतो व्यवस्थित पावडर आपण बनवू शकतो। बाहेर कांदा पेंत्रावर जाण्याची गरज नाहीये। तुमच्या आसपास असेल तुम्ही जाऊ शकता, पण मिक्सर वरती हा मसाला खूप छान होतो। मी दरवर्षी मिक्सर मध्येच हा मसाला व्यवस्थित फाईन असते। तर आज इथे सोप्या पद्धतीने काळा मसाला कसा बनवायचा, प्रमाण किती आहे, कसं घ्यायचं, एकदम छान चवीचा झणझणीत आणि चिकन मटन साठी किंवा कुठल्याही मसाल्याच्या भाजींसाठी आपण वापरू शकतो असा काळा मसाला मी इथे बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करते। इथे मी जे मसाल्याचं साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये 20 ग्राम मी लवंग घेतलेले आहे, 20 ग्राम काळी मिरी, 20 ग्राम त्रिफळा, 20 ग्राम इथे चक्री फूल आहे, 20 ग्राम इथे जावित्री आहे, 20 ग्राम इथे घेतलेले आहे भाज्या, 20 ग्राम मोठी इलायची, 20 ग्राम छोटी वेलची आणि 20 ग्राम इथे मी घेतलेले आहे खसखस, 20 ग्राम इथे मी घेतलेले आहे दालचिनी पावडर, 20 ग्राम इथे घेतलेला आहे शहाजिरे, 40 ग्राम इथे घेतलेले आहे जिरं, 40 ग्राम इथे घेतलेले आहे बडीशोप, 1 वाटी लसूण मी साफ करून आणि कुटून घेऊन आणि एअर फ्रायर मध्ये हा भाजून घेतलेला आहे। हे बघा, त्यात अजिबात मॉइश्चर पाहिजे नाही, तर तुम्ही हे कुटून आणि वाळून घेऊन पण करू शकता, पण एअर फ्रायर मध्ये खूप लवकर पटकन हे काम होतं म्हणून मी एअर फ्रायर मध्ये करून घेतलेला आहे। अर्धा किलो इथे कांदा मी व्यवस्थित हा वाळवून घेतला 2 दिवस आणि त्यानंतर मी एअर फ्रायर मध्ये भाजून घेतलेला आहे। 200 ग्राम इथे मिरच्या आहेत, तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, कमी जास्त घेऊ शकता। इथे मी मसाल्यांचे समप्रमाणे इथे घेतलेले आहे, त्यामुळे इथे मी मिरच्या 200 ग्राम घेतलेल्या आहेत, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मिरच्या घेऊ शकता। या तिखट अर्ध्या आहेत आणि काही थोडेफार फक्त कलरचे आहेत, बाकी ही मिरची सर्व तिखट आहे। थोडीफारच याच्यामध्ये बेडगी मिरची घेतलेली आहे कलर साठी। अर्धा किलो याच्यामध्ये घेतलेले आहे मी धने, मसाल्यांमध्ये 1 जायफळ मी घालणार आहे आणि हळकुंड मी इथे घेतलेली नाहीये, हळद मी वापरणार आहे मसाल्यामध्ये आणि सुंठ पण मी घेतलेले आहे, सुंठाची पावडर मी इथे टाकणार आहे। 1 मी इथे जायफळ घेतलेले, वाट्या इथे मी खोबऱ्याच्या घेतलेल्या आहे। याचे पातळ स्लाइस मी करून घेणार आहे। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये मी धने घालून घेते। गॅस माझा एकदम कमी आहे, कमी गॅसवर आपल्याला हे मसाले भाजायचे आहेत। इथे आता पूर्ण मी धने आधी व्यवस्थित ते बघा वास सुटलेला आहे भाजलेला आहे, तेव्हा मी आता इथे 1 टीस्पून तेल घालते। धने एकदम छान भाजलेले आहेत। अगोदरच तेल घातलं तर धने पटापट कधी कधी त्याचा कलर बदलतो, थोडेसे काळपट होऊन जातात ते, म्हणून आधी धने व्यवस्थित भाजायचे, नंतर त्याच्यामध्ये तेल घालायचं। असेच मी सर्व धने भाजून घेणार आहे। आता बडीशोप आणि जिरे भाजून घ्यायचे आहेत, तर ते पण आपण आधी भाजून घ्यायचे आहेत, आधीच तेल टाकायचं नाहीये। जिरे मी इथे टाकून घेतलेले, शहाजिरे पण टाकून घेतलेले आहेत। आधी व्यवस्थित भाजायचे आहे, नंतर त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेलाचा वापर केलेला असतो मसाले भाजण्यासाठी, आणि आधी थोडेसे भाजायचे आहे, ते वास यायला लागल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे। म्हणजे कुठेही करपू न देता आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे। इथे बडीशोप आणि आपले जिऱ्यांचा वास यायला लागलेला आहे। दोन्ही प्रकारचे जिरे आपण इथे घालून घेतलेले, 1 टीस्पून मी इथे तेल घातलेले आहे। इथे बडीशोप आणि जिरे आपले भाजून झालेले आहे। वासाचं तेल आपल्याला फक्त इथे वापरायचं नाही, राईचं वगैरे, कारण आपल्याला मसाला वर्षभर टिकवायचा असतो। त्यामुळे इथे तुम्ही सनफ्लॉवर किंवा सफोला असे रेग्युलर आपले जे तेल आहे, वासाचं तेल सोडून इथे तुम्ही तेल वापरू शकता। हे भाजून झालेलं आहे। बडीशोप जिरं आपलं भाजून झालेलं आहे। इथे आता आपल्याला 1 टीस्पून तेल घालायचं। इथे गरम झालेलं आहे। मोठी मसाला वेलची आपल्याला इथे घालायची, दुसरी वेलची आपली घालून घ्यायची। आपल्याला त्रिफळा घालून घ्यायचे, चक्री फूल आपण इथे घालतोय,
जे जाड मसाले आहेत ते आपण लवकर होणार नाही असे पटापट आपण आधी टाकून घेतलेले आहेत. बाकी राहिलेले जे एक साईडचे सारखे आहे ते नंतर आपण भाजणार आहोत. इथे आपले मसाले भाजून झालेले आहेत. इथे आपल्याला परत 1 टीस्पून तेल घालायचंय. तेल गरम झालेलं इथे आपण जायफळ घालून घेतलेले, लवंग आपल्याला घालायची आहे, मिरी आणि आपल्याला हे भाज्या घालून घ्यायचं आहे मसाल्यातला. लवंग आपल्या इथे पटापट उडतात त्यामुळे इथे काळजी घ्यायची आहे. हे भाजताना इथे आपण खसखस घालणार. लसूण आपल्या इथे छान भाजलेला आहे, याच्यामध्ये घालून घ्यायचं. मिरची आपण एअर फ्रायर मध्ये भाजून घेतलेली आहे. मिरची फक्त आपण याच्यामध्ये घालून आणि परत थोडस मिक्स करून घेऊ. इथे 1 टीस्पून मी तेल घातले. जर तुम्हाला कांडप मध्ये मसाला द्यायचा असेल दळायला तर तुम्ही खसखस हे बाजूला ठेवा आणि खसखस नंतर आपल्याला द्यायची असते. ते कांडप मध्ये करून देत नाहीत, ती वेगळी आपल्याला द्यावी लागते. तर मी घरी बनवणार आहे म्हणून मी हा खसखस या मसाल्यामध्ये इथे भाजून घेतलेले. कांदा आपला भाजलेला आहे तरी मी तेलामध्ये फक्त मिक्स करून आणि खालीवर करणार आहे. ते बघा 1 टीस्पून तेल घालून आणि मी हा कांदा एअर फ्रायर मध्ये मी भाजून घेतलेला होता तरी सुद्धा मी तेलामध्ये हा एकदम छान इथे करून घेतलेला आहे. एक सारख्या कलर वरती आपला कांदा इथे भाजलेला आहे. कांद्यामध्ये मॉइश्चर नको म्हणून 2 दिवस कांदा मी सुकून घेतलेला आहे. त्यानंतर एअर फ्रायर मध्ये हा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे कांदा. कारण कांदा आपला नसेल व्यवस्थित, मॉइश्चर असला तर आपले मसाले खराब होण्याची भीती असते. म्हणून कांदा आणि लसूण हा व्यवस्थित वाळवून घेऊन नंतर भाजायचा आहे. एअर फ्रायर मध्ये खूप छान प्रकारे हे भाजल्या जातात. इथे आता आपला कांदा भाजून झालेला आहे. खोबरं बघा एअर फ्रायर मध्ये एकदम छान भाजून निघालेला आहे. आपल्याला वर्षभर हा मसाला टिकवायचा असतो म्हणून आपल्याला इथे ह्या काळजी घ्यायची आहे. कारण खोबरं हे थोडासा वास येऊ शकतो खोबऱ्याला, म्हणून खोबरं आधी छान भाजून घ्यायचं आहे. हे बघा आता इथे 1 टीस्पून तेल घालून मी परत इथे कढईमध्ये खालीवर करून 1 मिनिटभर आणि आपल्या मसाल्यामध्ये थंड करायला ठेवणार आहे. कमी गॅसवर मी हे सर्व मसाले भाजलेले आहेत. एअर फ्रायर मध्ये ह्या वस्तू खूप छान भाजल्या जातात. खोबरं असेल, कांदा असेल, म्हणून मी नेहमी एअर फ्रायरचं खरंच खूप कौतुक करत असते की पटकन कामं होतात, वेळ लागत नाही. खोबरं जर आपण असं 1 टीस्पून तेलामध्ये भाजायला गेलो तर ते काही ठिकाणी भाजल्या जातं आणि काही ठिकाणी ते भाजल्या जात नाही. पण एअर फ्रायर मध्ये सारख्या लेवलवरती कांदा असेल, खोबरं असेल छान भाजल्या जातं. हे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. आपले मसाले सर्व भाजून झालेले आहेत. आपल्याला इथे आता 1 वाटी घेतलेली आहे आपण ही चणा डाळ आपल्याला छान भाजून घ्यायची आधी, नंतर आपण इथे तेलाचा वापर करणार आहे. डाळ मी आधी छान भाजून घेतलेली आहे. आता 1 टीस्पून मी इथे तेल घालून आणि डाळ ही परत भाजून घेणार आहे. डाळ भाजायला वेळ लागतो थोडा, तर तो वेळ घ्यायचा आणि डाळ व्यवस्थित भाजायची आहे. डाळ आपली ऑलमोस्ट भाजत आलेली आहे. 1 वाटी आपल्याला इथे घ्यायची आहे बाजरी. त्या काळ्या मसाल्यामध्ये घातले तर भाजीला खूप छान घट्टपणा येतो आणि चवीला अप्रतिम रस्सा आपल्या चवीचा तयार होतो. तर ह्या 2 गोष्टी या मसाल्यामध्ये जरूर घाला. इथे डाळ आणि बाजरी आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे. गॅस मी इथे बंद केलेला आहे. आपल्याला हे सर्व मसाले थंड करून घ्यायचे आहेत. इथे बघा 1 वाटी मी घेतलेला आहे जाडं मीठ, सुंठ पावडर 20 ग्रॅम, 20 ग्रॅम हळद आणि 20 ग्रॅम इथे दालचिनी पावडर आहे. त्याचा वापर आपण मसाल्यांमध्ये नंतर वाटताना करायचा आहे मिक्सर मध्ये. ते सर्व आपल्याला थंडगार करून घ्यायचं आहे. मसाले आपले इथे थंड झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मसाले व्यवस्थित बारीक करायचे आहेत. एकदम बारीक आपण हा मसाला केलेला आहे. एका ताटामध्ये आपण एक चाळणी घेऊ. चाळणीने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. बघा असा संपूर्ण मसाला आपल्याला इथे मिक्सर मध्ये फिरून आणि इथे चाळून घ्यायचा आहे. कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे. कांडप मध्ये न जाता आपण घरच्या घरी हा मसाला तयार केलेला आहे. किचन मध्ये या मसाल्याचा छान वास सुटलेला आहे. मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा.
परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय. तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि माझ्या चॅनलवरती बरेच प्रकारच्या रेसिपीज मी दिलेल्या आहे, त्याची प्लेलिस्ट मी चॅनलवरती दिलेली आहे. त्या प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर होम कुक रंजना चॅनलला जरूर भेट द्या.